नमस्कार. कंगना राणावतच्या विषयानंतर आमचे एक वयानं ज्येष्ठ असलेले पण मित्र असलेले, ज्यांच्याशी गप्पा मारण्यात आनंद वाटतो, असे ॲडव्होकेट गोसावी यांच्याकडं बोलणं झालं. फोनवरचं बोलणं होतं आणि त्यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजच्या प्राचार्य संदान शिवेंचा एक किस्सा सहज बोलण्याच्या ओघामध्ये सांगितला आणि याच किस्स्यातून हा विषय फुलत गेला. प्राचार्य संदान शिवे असं म्हणाले होते की ब्रिटिशांची पार्लमेंट ही ओमनीपोटंट आहे आणि ती काहीही करू शकते. ते गमतीत म्हणाले होते की स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री करायचं सोडून ब्रिटिशांची पार्लमेंट बाकी काहीही करू शकते. अर्थात हा विनोदाचा भाग होता, पण विनोदामध्येही एक वस्तुस्थिती लपलेली होती. तीच वस्तुस्थिती तुमच्या समोर आणण्यासाठी मी आज आलेलो आहे. सगळ्यांना नागरिकशास्त्र माहीत असतंच, म्हणजे बऱ्याच जणांना ते माहीत नसतं, पण तरीही सांगून ठेवतो. भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपातली राज्यघटना आहे. ती थोडीशी परिवर्तनीय आहे, थोडीशी परिदृढ आहे. म्हणजे बदलता पण येऊ शकते, बदलता येऊ पण शकत नाही. ब्रिटिशांची राज्यघटना ही लिखित स्वरूपातली नाही. ब्रिटिश हे परंपरावादी आणि रूढीवादी आहेत. त्यांची राज्यघटना ही परिदृढ आहे, म्हणजे ज्या परंपरांना ते घट्ट चिटकलेले आहेत त्या परंपरा ते सोडत नाहीत. म्हणजे भारतीयांपेक्षा अधिक रूढीवादी ब्रिटिश आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणूनच तिथे अजूनही राणीचा कारभार चालतो. आपल्याकडं जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आली होती तेव्हाही राणीचा कारभार होता, त्याआधीही राणीचा कारभार होता आणि आजही राणीचा कारभार आहे. राणीचं राज्य आहे, ते ब्रिटनच्या राणीचं राज्य आहे. अमेरिकन राज्यघटना थोडीशी वेगळी आहे, ती परिवर्तनीय आहे, ती परिदृढ नाही आहे. सारखा बदल करता येऊ शकतो आणि बरेचसे बदल अमेरिकन राज्यघटनेमध्ये होतात. ओमनीपोटंट म्हणण्याचं कारण असं आहे, ओमनीपोटंट म्हणजे काहीही अशक्य नसलेली राज्यघटना, संसद आहे. ब्रिटिशची संसद ही काहीही अशक्य नसलेली आहे. ओमनीपोटंट म्हणण्याचं कारण असं आहे की तिथे लिखित स्वरूपात काहीच नाही आहे, त्यामुळे बंधनं कुठलीच नाही आहेत. भारतात तरी परिशिष्ट नक्की आहेत, यावर करावा, यावर करू नये, मग त्याचं न्यायिक पुनर्विलोकन आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटना काहीही करू शकत नाही, भारतीय संसद काहीही करू शकत नाही. पण ब्रिटिश संसद मात्र काहीही करू शकते. असंच काहीही करणं ब्रिटिश संसदेमध्ये शक्य आहे आणि इथेच या काहीही करण्याच्या अधिकारातच भारतीय स्वातंत्र्याचं गमक लपलेलं आहे. म्हणून म्हणतो कंगना जे सांगते त्यात वस्तुस्थिती वाटते. बघा, चर्चिल आणि ॲटली हे भारतीय स्वातंत्र्याच्या काळातील दोन पंतप्रधान ब्रिटिश व्यवस्थेला लाभलेले आहेत. त्यातले चर्चिल हे आधीचे होते, जे भारताविषयी फारच कठोर मत ठेवून होते. म्हणजे अगदी जेव्हा एखादी तपासणी, एखादी गोष्ट चाचणी करायची असेल तेव्हा ती भारतीयांवर करा असं म्हणायचे. ती इतके निर्लज्ज, अडाणी आणि असे बेशिस्त लोक आहेत की ते जगले काय वाचले काय फारसा फरक पडत नाही, असं टोकाचं मत चर्चिलचं होतं. आणि त्यामुळे चर्चिल भारतीयांना स्वातंत्र्य देण्याच्या विषयामध्ये विचारच करू शकत नव्हता, ते नाकारतच होता. पुढे चर्चिलची सत्ता गेली आणि ॲटलीची सत्ता आली. ॲटली थोडासा लिबरल होता आणि ॲटलीनी ब्रिटिश संसदेमध्ये एक कायदा पारित करून घेतला आणि त्या कायद्याचं नाव आहे इंडिपेंडन्स ऑफ इंडिया ॲक्ट 1947. जुलैमध्ये हा कायदा पारित झालाय. त्या कायद्याचं प्रियम्बल, प्रस्तावना तुम्हाला मी आता दाखवतोय. हाच तो कायदा आहे ज्या कायद्यान्वये ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य बहाल केलं आहे, दिलं आहे. कोणी काहीही म्हणो, ब्रिटिश म्हणतात की आम्हाला वाटलं म्हणून आम्ही ते दिलं. ज्या प्राचार्य संदान शिवेंचा उल्लेख मी आधीच केला होता ना, त्या प्राचार्य संदान शिवेंचं म्हणणं असं होतं की ब्रिटिश असं म्हणतात, अर्थात हा विनोद आहे, ब्रिटिश असं म्हणतात की ब्रिटनची संसद काहीही करू शकते. जशी ती एक कायदा करून भारताला स्वातंत्र्य बहाल करू शकते, तसा दुसरा कायदा करून ते बहाल केलेलं स्वातंत्र्य परत देखील घेऊ शकते. म्हणजे ब्रिटनच्या संसदेनं आत्ता इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 रद्द केला, तर तांत्रिकदृष्ट्या, म्हणजे ब्रिटिशच्या दृष्टीनं तांत्रिकदृष्ट्या भारत पुन्हा एकदा ब्रिटिशाच्या अखत्यारीत जाऊ शकतो. यातली तांत्रिक गोष्ट हा विनोदाच्या अंगानेच घ्यावी. पण ब्रिटिशांनी बहाल केलं म्हणून हे स्वातंत्र्य मिळालं. 1947 इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट तुमच्या समोर जशास तसा आहे, तो तुम्हाला दिसतो आहे. याचा अर्थ असा आहे की
चर्चिलच्या नंतर पंतप्रधान म्हणून आलेल्या ॲटलीच्या मनामध्ये भारतीयांच्या विषयी कणव जागी झाली. अर्थात ही कणव जागी होण्यामागं आणखी बरीचशी कारणं आहेत आणि ही जागी झालेली कणव बघूनच त्यांनी भारतीयांना स्वातंत्र्य बहाल केलं आहे, दिलं आहे, प्रदत्त केलं आहे, दान केलं आहे. आता याचे वेगवेगळे शब्द वापरता येऊ शकतात. मग कंगना राणावत जर म्हणत असेल की भारतीयांना स्वातंत्र्य मिळालं ती भीक होती, कारण लढा हा 1857 साली लढला गेला होता, 90 वर्ष आधी. खर तर 1942 ची चले जाव आंदोलनाची एक चळवळ सोडली, तीही मार खात खात केलेली, तर फारसा मोठं आंदोलन 42 ते 47 या काळामध्ये लढल्या गेलेलं नव्हतं. कोणता लढा लढल्या गेलेला नव्हता. अर्थात दोन महायुद्धामुळं अडचणीत आलेला ब्रिटन एवढा सगळा विस्तार सांभाळू शकेल का, अशी अनेक प्रश्न होती. जात जात त्यांनी पूर्ण सत्ता देण्याच्या ऐवजी भारताला खंडित करून सत्ता दिली. हा भाग पुन्हा अजून त्यात येतोच. मग कंगना म्हणतेय की 1947 इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट, 1.5 पानाचा हा ऍक्ट आहे, तो तुम्ही वाचून बघावा. त्या ऍक्ट नंतर जे जे काही आलंय ते पण तुम्हाला मी दाखवतो. त्या ऍक्ट मध्ये जे जे काही आहे ते. आता हे सगळे 3 कागद बघितल्यावर आपल्या लक्षात असं येईल की खरोखरच कीव येऊन, कणव येऊन ब्रिटिशांनी हे स्वातंत्र्य आपल्याला बहाल केलेलं आहे आणि आपण या स्वातंत्र्याला आमच्या पराक्रमाची गाथा समजतो, असं कंगनाला म्हणायचं आहे. ती म्हणते की 1857 सारखा लढा 47 ला कधी लढला गेला हे मला दाखवा. अर्थात एका मोठ्या फेजमध्ये हा लढा लढला गेला होता आणि असाही अगतिक स्थितीतून सुद्धा ते घडलेलं आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. पण कंगना म्हणते त्या वाक्यामध्ये कोणताही गैरमुद्दा आहे असं मला तरी वाटत नाही. फक्त ते उघडपणे बोलण्याची कोणी हिंमत करत नव्हतं, कारण स्वातंत्र्य गांधी आणि नेहरूंच्या नावाने बहाल करून टाकलेलं आहे. बाकीच्यांच्याकडे साफ दुर्लक्ष झालेलं आहे. महाराष्ट्रातल्या स्वातंत्र्य सैनिकांना ताम्रपत्र प्रदान करून त्यांना यांच्यात लढ्यात झालंय असं दाखवण्यात आलं. म्हणजे ज्यांना ताम्रपत्र बहाल केलंय ते स्वातंत्र्य सैनिक होतेच, यात काही शंका नाही. पण ज्यांना काँग्रेसी स्वातंत्र्य सैनिकांनी रेफर केलंय त्यांना मिळालंय. ज्यांना काँग्रेसी स्वातंत्र्य सैनिकांनी रेफर केलेलं नाही त्यांना ताम्रपत्र मिळालेलं नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजे ज्याची इच्छा स्वातंत्र्य सैनिक करण्याची होती, ज्यांना इच्छा त्यांनाच ते केले गेले. त्यावर तर बोगसची यादी खूप मोठी आता बीड सारख्या जिल्ह्यातून पुढे आलेली. असो, त्यावर जायचं नाही आपल्याला, तो विषय आपला नाहीये. पण 1947च्या इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट हाच आहे जो ब्रिटिशांनी भारतीयांना संसदेत कायदा पारित करून बहाल केलेला आहे. ओमनी पेटंट असलेल्या या संसदेनं तो कायदा बहाल केलेला आहे आणि त्या बहालीचाच विषय कंगना राणावत सातत्यानं मांडते आहे. त्यामुळे उगीच कंगनाला वाईट म्हणण्यामध्ये काहीही अर्थ नाही. नमस्कार.